मंचर पासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेले वडगाव काशिंबेक तालुका आंबेगाव पुणे येथील अर्धपीठ स्वयंभू मोरया गणपतीचे मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक आणि महत्त्वाचे मंदिर, ज्याचे दर्शन केल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही। आणि स्वयंभू मोरया गणपतीच्या इथेच आहे इथले ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे मंदिर। हा स्वयंभू मोरया गणपती लेण्याद्री गणपतीचे अर्धपीठ आहे। मुक्काम पोस्ट गोळेगाव जुन्नर येथील श्री क्षेत्र लेण्याद्री म्हणजेच गिरिजात्मक गणपती या गणपतीला सोंड नाही, त्याची पाठीवर पूजा केली जाते। याबाबतचा उल्लेख गणेश कोश व संस्कृत कोश या ग्रंथांमध्ये आढळतो। अशा या गिरिजात्मक गणपतीचे मुख या ठिकाणी स्वयंभूपणे प्रकट झालेले आहे। संपूर्ण भारतात अशा प्रकारची मूर्ती फक्त येथे आढळते। भीमासुराचा वध करण्यापूर्वी वडगाव काशिंबेक येथे वास्तव्यास असणाऱ्या श्री गणपतींच्या सल्ल्यानुसार श्री महादेवानी तपनेश्वर येथे 12 वर्ष तप केल्याची माहितीही तपनेश्वरला आढळते। सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे। महाराष्ट्र शासनाने हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे। हे पेशवेकालीन 400 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे। स्वतः पेशवे श्री गणेशाच्या दर्शनासाठी येथे येत असत। थोरल्या बाजीरावांच्या पत्नी सौ काशीबाई या वडगाव अर्धपीठ गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या। दुतर्फा असलेली शेती आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो। डाव्या बाजूला दिसणाऱ्या भव्य वडाच्या छायेत आहे श्री शीतळादेवी मंदिर। मंदिराच्या पायथ्यापर्यंत वाहने येऊ शकतात। दुरूनच ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिरांच्या कळसाचे दर्शन होते। मंदिराच्या पायथ्यापर्यंत एसटीने येण्याचीही सोय आहे। श्री स्वयंभू मोरया गणपतीकडे आणि श्री प्रभुरामांच्या मंदिराकडे जाण्याचा फलक येथे पाहायला मिळतो। येथे प्रवेश केल्या केल्या डाव्या बाजूला तीर्थक्षेत्राची माहिती लिहिलेला फलक आणि छोटंसं हॉटेल पाहायला मिळतं, तर उजव्या बाजूला प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि समोरच भक्त निवास पाहायला मिळतो। आणि हे आहे स्वयंभू मोरया गणपतींचे प्रवेशद्वार। येथून श्रींच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत। प्रवेशद्वाराजवळच आपण पूजा सामुग्री विकत घेऊ शकतो। हा परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने येथे कोणताही बदल करता येत नाही। येथील बांधकाम काळ्या दगडातील असून परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे। येथील परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने अगदी भरून गेला होता आणि त्यातच गुरुजी म्हणत असलेले मंत्रोच्चार मनाला सुखावून जात होते। पेशवेकालीन 400 वर्षापूर्वीचे हे पुरातन मंदिर। पेशवे काळापासून या मंदिराला आर्थिक मदत केली जात होती। सन 1818 मध्ये पेशवाईच्या पाडावानंतर इंग्रजांची सत्ता चालू झाली। पेशवे काळात ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती ती इनामे व शाही खजान्यातून दिली जाणारी मदत इंग्रजांनी चालू ठेवली। पेशवे काळातील इनामे तपासण्यासाठी इंग्रजांनी सन 1852 साली इनाम कमिशन नेमले। इनाम कमिशनने वडगाव गणपती मंदिराची सनद तपासली व त्यानुसार येथील गणपती मंदिरास दिनांक 15 एप्रिल 1875 रोजी सनद देऊन ₹1 मदत सुरू केली। ती सनद मोडी लिपी आणि इंग्रजीत असून येथे पाहावयास मिळते। महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून हे क्षेत्र घोषित केले आहे। क वर्ग तीर्थक्षेत्र असून 1.5 कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे। स्वयंभू मोरया गणपतीचे हे मंदिर उत्तराभिमुख आहे। संपूर्ण भारतात अशी मूर्ती असलेलं एकमेव मंदिर आहे।
मोरया गणपतीच्या अगदी सरळ रेषेत हा जो दिसणारा डोंगर आहे त्याच्या पलीकडे लेण्याद्रीचा डोंगर आहे. आणि इथून सहज नजरेस पडतं ते साकोरे गाव. या डोंगरावर जी 2 मंदिरं दिसत आहेत ती श्री शंकरांची आहेत आणि तिथे 2 गावांचं विभाजन होतं, त्यामुळे प्रत्येक गावाचे एक एक अशी ती 2 मंदिरं आपणास नजरेस पडतात. आणि येथून मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. स्वयंभू मोरया गणपती मंदिराच्या समोरच आहे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे मंदिर. हे मंदिर देखील प्राचीन मंदिर आहे. शांत, रम्य आणि सुंदर परिसर आणि मंदिरासभोवतालची झाडं देखील मन सुखावून जातात. प्रभू श्रीराम, श्री हनुमान आणि श्री बालाजी यांचं एकत्रित असलेलं हे चैतन्य रूपी मंदिर. मंदिरातलं शांत आणि दैवी वातावरण मनाला स्फूर्ती देऊन जातं. श्रीराम मंदिर, वडगाव, काशिंबे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन असून मंदिराला भव्य प्रांगण सुद्धा आहे. मंदिराच्या या ऐसपैस प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. आणि वरती आहे स्वयंभू मोरया. मंदिराचा सभामंडप देखील मोठा आहे. समोरच डाव्या बाजूला श्री हनुमान मंदिर, मधोमध प्रभू श्रीराम मंदिर आणि डाव्या बाजूला श्री बालाजी मंदिर आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवार सुमति के संगी. कंचन भरण विराज सुबे, कानन कुंडल कुंचित केशा. श्रीराम. श्री बालाजी मंदिरासमोर गरुड मूर्ती आहे आणि इथे श्री बालाजींचं मंदिर आहे. श्रीनिवास गोविंद, वेंकटरमण गोविंद, गोविंद हरि गोविंद. आणि इथे प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर श्री हनुमान मूर्ती आहे. हे वडगाव काशिंब्याचं राम, हनुमान, बालाजी हे मंदिर आहे. वर्षभराचा चैत्र महिन्यामध्ये पाडव्यापासून कीर्तन चालू असतं. दररोज कीर्तन 9 दिवस. 9व्या दिवशी काल्याचा कार्यक्रम हा होतो आणि महाप्रसाद असतो दिवसभर. बैलगाड्याची शर्यत पण असते इथे. अच्छा. हा, हे जुनं राम मंदिर आहे. अयोध्या, नाशिक आणि इथं वडगाव काशिंब्यामध्ये एक काळ्या पाठीचे राम महाराष्ट्रामध्ये 3च ठिकाणी आहेत. बाकी ठिकाणी अल्लक राम आहे. ते महाराष्ट्रामध्ये फक्त 3 ठिकाणी राम आहेत. महाराष्ट्रात कुठे कुठे म्हणालात? अयोध्या, नाशिक आणि हे वडगाव काशिंबे म्हणून. अच्छा. हा, हे इथं राम आहे.
अच्छा. हा अयोध्या म्हणजे ते युपीचं म्हणतात. हा. महाराष्ट्रात 2च, हा नाशिक आणि हे. हा अच्छा. तर हे काळ्या पाठीचे राम मग एवढे 3च आहेत फक्त. काय कधीपासून काय? आणि हे बरंच पूर्वीच आहे, हे का आता नवीन नाही, फक्त मंदिर हे नवीन झालेलं आहे. देव हा पूर्वीच आहे, बऱ्याच वर्षापूर्वीचा. धन्यवाद. तुमचं नाव कसं? तुळशीराम पिंगळे, तिंगरे. वडगाव काशिंबे. जय जय राम 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 राम